श्री स्वामी समर्थ. मी मंदाकिनी पाटील. माझ्या थ्रेड्स अँड बटन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत. बघा, मी रांगोळीचा क्लास सुरू केलेला आहे. आज त्याचा 11वा दिवस आहे. मी आतापर्यंत तुम्हाला कशा काढायच्या, काय काढायच्या ते पण सांगितलं, ठिपक्यांची पण सांगितलं. पण मी आज तुम्हाला आपल्या घरात देवघर असतं, तुळस असते बाहेर अंगणाजवळ किंवा बाहेर दाराजवळ, कशाची कोणते चिन्ह काढायचे, त्या चिन्हाचा उपयोग काय आहे, ते कशासाठी काढायचे त्याची सविस्तर मी तुम्हाला माहिती देणार आहे. आणि देवघरात ते कसे काढायचे, कोणते काढायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला तर मग बघू आपण ते चिन्ह कसे काढायचे आणि देवघरासमोर रांगोळी कशी काढायची. तर हे बघा, आधी आपलं देवघर असतं ना, तर देवघराजवळ जागा कशी आहे ते बघायची. जागा समजा खाली फरशीवर काढायची सोय नसली ना, तर मग आपण काय करायचं, थोडेसे उंच ठिकाणावर आपल्याला जशी पाहिजे अशी फरशीची पट्टी ठेवायची किंवा चौकोनी फरशी ठेवायची किंवा एखादी लाकडी पाट ठेवायचा. आपल्याला जसे जमेल तसे ठेवायचं आणि त्यानुसार मग रांगोळी काढायची. तर बघा, मी तुम्हाला आधी दाखवते. हे बघा, श्री काढायचा. सर्वात प्रथम आपण कुठलंही मंगल कार्य करताना किंवा कुठलंही घरामध्ये शुभ कार्य करताना किंवा कुठल्याही कामाची सुरुवात करताना आपण श्री या गणेशापासून करतो. श्री हे गणेशाचं प्रतीक आहे, शांततेचं, संपत्तीचं प्रतीक आहे. म्हणून श्री गणेशाय नमः म्हणजे सुरुवात, आमच्या कामाची सुरुवात चांगली हो आणि त्यातील सर्व अडथळे किंवा जे काही अशुभ शक्ती असतील ती नष्ट हो, ह्या श्री चिन्हाचा अर्थ आहे. म्हणून तो कसा काढायचा हे बघा. आता त्यामध्ये तुम्ही रंग भरून सजवू शकता, तुम्हाला वेळ असला तर. हे बघा, डोळ्याला छान दिसतं म्हणून हे श्रीचं प्रतीक काढायचं. आणि त्याच्या इथे ओम काढायचा. ओम हे एक मानसिक शांततेचं प्रतीक आहे. ओम काढल्यानं किंवा ओमाचा उच्चार करण्यानं मानसिक शांतता लागते, आपली स्मरणशक्ती वाढते आणि आपल्या श्वसन पचनक्रिया याच्यामध्ये सुधारणा होते ओम याच्यानं. मग हे खूप लाभदायक आहे. हा ओमचा उच्चार करणं हा खूप लाभदायक आहे. तसा लिहिणंसुद्धा लाभदायक आहे हा ओम. म्हणून हा ओम असा काढायचा. आणि तो पण तुम्ही रंगानं कसाही सजवू शकता. हे विष्णूच्या सकारात्मक आवाजाचं प्रतीक आहे, शंख म्हटलं म्हणजे. असं तुम्ही रंगानं कुठेही रंगाचे ठिपके टाकून कसं दिसायला छान दिसतं. आणि शंख, आपण घरात शंख फुंकतो. शंखाच्या आवाजाने घरातले ज्या काय अदृश्य शक्ती असतात, काही आवाज असतात ते निघून जातात. म्हणून शंखाचा आवाज हा पाहिजे घरात. गदा काढायची.
गदा हे शक्तीचं व संरक्षणाचं प्रतीक आहे गदा म्हटलं म्हणजे. आता चक्र काढू. हे सुदर्शन चक्र आहे. हे शुभदृष्टीचं प्रतीक आहे. सुदर्शन चक्र म्हणजे शुभदृष्टी. आणि हे पण एक विष्णूचं आयुध आहे, एक विष्णूचे. शंख, चक्र, गदा, पद्म. हे बघा. आता स्टार काढू. हे स्टार झालं, याला स्टार म्हणतात. स्टार म्हणजे आपलं नशीब. आता हा महादेवाचा गंध झाला. याला इथे छोटे बेलाचे पानं काढायची असे. हे बेलाचे पानं. हा महादेवाचा गंध झाला. आता चंद्र काढू. चंद्र हे शीतलतेचं, शांततेचं प्रतीक आहे, मनाचं प्रतीक आहे. चंचल मन स्थिर होतं चंद्राच्या याच्यानं. मनाचं प्रतीक आहे. शांततेचं, मन शांत राहिलं पाहिजे. हे चंद्रापासून शिकायला मिळतं आपल्याला. शांतता, शीतलता हा चंद्राच्या अंगी जो गुण आहे. सूर्य हे प्रकाशाचं प्रतीक आहे. आत्म्याचं, विश्वाच्या आत्म्याचं प्रतीक आहे सूर्य म्हणजे. पूर्ण विश्वाचा आत्मा आहे सूर्य म्हणजे. आणि हा पाश आहे. याला देवीची गाठ म्हणतात.
हे बघा, याला देवीची गाठ म्हणतात. हा सूर्य म्हणजे थंड शीतलतेचं प्रतीक आहे. आणि सूर्य हे विश्वाच्या प्रकाशाच्या आत्म्याचं प्रतीक आहे. आत्म्याची सुरुवात इथून होते. म्हणून हे सूर्य, चंद्र, सूर्य, महादेवाचा गंध, हे स्टार, हे एवढे चिन्ह जर आपण काढले ना, तर आपल्याला नवग्रहाची पूजा होते. नवग्रहाची पूजा धरली जाते. हिच्यावर हळद कुंकू वाहून आपल्या मनात बरोबर चंद्र, सूर्य हे नावं येतात आणि आपल्याला ग्रहांची नावं घेऊन आपण आपल्या मनाला शांतता लागते. ग्रहाची पूजा होते बरोबर. घरात अदृश्य शक्ती आपोआप नष्ट होतात त्याच्याने. म्हणून असे हे चिन्ह काढायचे देवासमोर. बघा, तुम्हाला माझी ही रांगोळी आजची रांगोळी तुम्हाला आवडली असेल, माझं चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबा. म्हणजे मी असेच नवीन रांगोळीचे व्हिडिओ अपलोड केले म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसतील. आज ही मी तुम्हाला दाखवले 11व्या दिवशी. आता उद्या राहिलेले उद्या दाखवते आणि त्याचा अर्थ सुद्धा सांगते मी तुम्हाला. धन्यवाद.